10वी मॅच आहे. सेकंड राऊंडची दुसरी मॅच दिसते मला वाटते. दुसरी मॅच आहे सिंधुदुर्ग फायटर्स वर्सेस राजगड इंडियन्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. सन्माननीय दत्ता नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आणि अमरजी म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपये. अलंकार म्हात्रेला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि 500 रुपये अमरजी म्हात्रे यांच्या वतीने ज्याने मेडलवर फेकला त्यासाठी दत्तासाहेब यांच्या शुभ हस्ते हे अवॉर्ड जाहीर झाले. धन्यवाद. सिंधुदुर्ग फायटर्स वर्सेस राजगड इंडियन्स शेवटची मॅच आहे. तर जीवदानी टीमचे दोन्ही पॅकर्स. अरे मिकी माऊस सर आपण काय करता, लहान मुलगा आपल्या सटाकला तर वाट लागेल. सोडा त्याला. सुभाष नाईक आणि तकदीर पाटील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. और पहली गेंद तो इस बार देखा जाए कंधों के ऊपर से चली गई है. जहां बीट किया तकदीर पाटिल को. एक खतरनाक बल्लेबाज है तकदीर पाटिल, लेकिन राकेश गोंधळी मॅच होईल किंवा नाही पण कोणीही घरी जाऊ नये. टाइम नुसार आपल्याला कळवलं जाईल, पण कृपया कोणीही घरी जाऊ नका. और बिल्कुल इसी बीच अब दूसरी गेंद लगातार बीट हो गई है और अन्ना गोंदी के फैन मिलिंद ठाकुर बन चुके हैं. मिलिंद गरत जो स्कोर सुभाष नाइक जिन्होंने खाता खोल दिया है. 2 गेंदे शेष, 3 गेंदे शेष हो गई. 3 गेंदे शेष. राकेश गोंधळी की गेंद तकदीर आउट. तकदीर बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने गए और बल्ले का बाहरी किनारा लगा. कॉट बिहाइंड. तकदीर आउट होने के बाद देखिए हर्ष उल्लास आया है या राजगढ़ इंडियन टीम के अंदर. दीजिए बड़ा झटका लगा या सिंधुदुर्ग फाइटर्स टीम को. 1 रन 1 विकेट नुकसान पे तकदीर पाटिल मैदान से बाहर. 440 ओवर का झटका लगा है सिंधुदुर्ग फाइटर्स टीम को. नेक्स्ट बैट्समैन चरण नाइक. राकेश गोंधड़ी की अच्छी स्वीप किया, लेकिन डी शॉट स्कोर लेग के ऊपर फील्डिंग अच्छी हुई है. दूसरे रन के लिए भाग रहे हैं और इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता 3 के घर में. माफ कीजिए 1 शॉट है. टीम का स्कोर 2. अन्ना गोंधड़ी आपसे विनती है कि आप हमारे कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए. अन्ना गोंधड़ी
और अच्छी गेंद पुलर लेन की गेंद थी, शॉट थर्ड मैन के क्षेत्र में दायरे के अंदर गेंद को फील्ड किया, जहां एक सिंगल मिलेगा, स्कोर 3 के घर में। प्रणय जी मात्रे इस बार 52 नोंगरी प्रीमियर लीग का लेखा जोखा उनके पास है। पहला ओवर खत्म हो चुका है, 3 रन बन चुके। एक सफलता हासिल किया राकेश गोंधड़ी ने, सफलता मिलेगी राजगढ़ इंडियंस टीम को। तकदीर बाहर जाने के बाद हर्ष उल्लास आया इन खिलाड़ियों के अंदर, इन टीम के अंदर जश्न मना दिया है। दूसरे गेंदबाज है संगम गोंधड़ी, संदेश गोंधड़ी, संगम गोंधड़ी, संदेश गोंधड़ी के छोटे भाई, लेफ्ट आर्म और विकेट। ओ क्या बॉल फेंकी यार, ये स्पॉट जो है ना, एरिया है ना वुडलैंड का, जब ये इसके ऊपर गेंद पड़ जाती है तो बैट्समैन अचंभित होता है, उसे प्रश्न पड़ जाता है कि मैं कैसा खेलूं। क्या बॉल फेंकी, जबरदस्त बॉल। ग्लेन मैगरा जी की याद दिलाई लाइन लेन के साथ। शॉर्ट गेंद, लेकिन इस बार वाइड नहीं जा सकती, लेकिन सुनिए ने गेंद को छोड़ दिया है। टीम का स्कोर 3 के घर में, 1 विकेट के नुकसान पे संगम गोंधड़ी की 2 गेंदें खत्म हो गई। और इस बार विकेट कीपर ने चकमा खाया था, तेज तर्रार गेंद फेंकी थी, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, गेंद आउट चली गई। 3 रन बन चुके। कदमों का प्रयोग किया ऑन साइड के ऊपर। इस बार देखा जाए मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, 1 रन चुरा लिया, दूसरे के लिए भाग रहे थे, मगर 1 ही रन मिलेगा और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता 4 के घर में। हम विनती करते हैं अन्ना गोंधड़ी साहब जी को कि आप तुरंत हमारे माइक्रोफोन से संपर्क कीजिए। दूसरा ओवर चल रहा है, 4 गेंदें खत्म हो गई है, 2 ही गेंदें शेष। और ये देखिए टप्पा पड़ने के बाद बल्लेबाज को कुछ समझ नहीं सका कि गेंद कैसे आई, लेकिन शानदार ये गेंद थी, अच्छी डिलीवरी थी। अंतिम बॉल शेष, थोड़ी शॉर्ट गेंद जरूर है, वो किया है और गेंद चली गई लॉन्ग लेग के ऊपर। 1 2 3 और 4 चौवा 8 स्कोर दीजिए। टोटल बस 1 इनिंग कारण नहीं था, 2 ओवर के बाद टोटल रन बन चुके हैं 8 स्कोर बन चुका है। 1 विकेट के नुकसान पे तीसरे गेंदबाज आए हैं करण पाटिल, और ये गेंद इस बार दिशा से भटकती हुई ऑफ स्टंप के बाहर चली गई। अंपायर जी ने उसे वाइड घोषित किया। 1 सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 9 के घर में। करण पाटिल गेंदबाजी करने के लिए आए हैं, सुभाष नाइक के 5 पे, और गेंद को खेलने के लिए गेंद ने बल्लेबाज को मजबूर किया, विकेट कीपर के हाथों में चली गई। अच्छी डिलीवरी देखने को मिल चुकी है, स्टंप के ऊपर से गेंद चली गई है, और स्टंप टू स्टंप गेंदबाजी आप करेंगे तब बैट्समैन को दिक्कत पैदा होगी, जो यहां चरण नाइक पूरी तरह से बीट हो गए। और ये देखिए एक बार फिर से इस बार ऑफ स्टंप के बाहर वाइड का इशारा। 1 सिंगल के साथ स्कोर 10 के घर में 10 पे स्कोर जा चुका है। इस ओवर की अभी तक 5 गेंदें शेष है, और ये उड़ाया लॉब किया। एक बार फिर से देखा जाए एक्स्ट्रा और बाउंड्री के बाहर आसमान में गेंद चली गई है 6 रन के लिए। हाँ, 6 रनों के साथ तो स्कोर पहुंचाएं 16 के घर में।
एक बार फिर से इस बार कंधों के ऊपर से गेंद चली गई, गेंद बल्ले का संपर्क होने नहीं दिया। टीम का स्कोर रुका हुआ है 16 के घर में, 16 पे स्कोर रुका हुआ है और आगे जरूर निकले थे लेकिन गेंद लाइन से भटक गई है, बाहर चली गई। अंपायर ने उसे वाइड घोषित किया, आउटसाइड ऑप्शन ज्यादा गेंद थी। केतन पड़ी, केतन और एक बार फिर से हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास किया है, काउ कॉर्नर के ऊपर गेंद चली गई है सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 21 के घर में, यानी कि इस ओवर की लगभग देखा जाए अंतिम बॉल शेष होगी, 2 गेंदें शेष है। उसके बाद माइक्रोफोन के ऊपर अन्ना गोंदड़ी जी आएंगे और वो इस बार देखा जाए ये मैच को संभालेंगे। हम यहां से प्रस्थान करने जा रहे घर, लेकिन 21 स्कोर पहुंचा हुआ है और एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर मिड विकेट के ऊपर कैच ड्रॉप हो गई है, पैरों के अंदर रन आउट कम होगा, आउट। और इस बार दूसरे रन के लिए गए थे, 22 रन बन चुके हैं, 2 विकेट के नुकसान पे बल्लेबाज वापस गए हैं, जिस बल्लेबाज का नाम है मेरे हिसाब से यहाँ चरण नाइक, जिन्होंने अपनी टीम के लिए मेरे हिसाब से 13 रनों का योगदान दिया, 1 छक्का 1 बाउंड्री 3 सिंगल के सहायता से। और इस बार देखा जाए तो हम ये कह रहे हैं कि यहाँ 22 रन पे दूसरा विकेट गिरता हुआ सिंधुदुर्ग फाइटर्स टीम का। अंतिम बॉल शेष, नए बल्लेबाज जतीन, लेकिन सुभाष नाइक स्ट्राइक के ऊपर है। एक बार फिर से इस बार देखा जाए स्वीपर कवर मौजूद है वहां, 4 रन चकमा दिया, गेंद ने रास्ता नाप लिया और 4 रनों के साथ स्कोर 26। 3 ओवर की समाप्ति के बाद आगे का अंकों का हाल बताने के लिए अन्ना जी आ रहे माइक्रोफोन के ऊपर। अन्ना जी की सुमधुर वाणी सुनिए। हम मिलते कल सुबह, तब तक के लिए नमस्कार। तर हा षटक, शेवटचा षटक जबरदस्त टोला दिलाय जतीननं. खरंच आम्ही तुमचं पण कौतुक करतो. खरंच दिवसभर आम्हाला समालोचन केलं. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न. कसला हा गोलंदाज आहे, काय क्षेत्ररक्षण, पंचांचा इशारा यायचं बाकी आहे. हा तर विकेट नाही जात. या 2 धावा, या 2 धावेने धावफलक गेला. आदेश गोंधळी, अण्णा गोंधळीचा मुलगा, अण्णा गोंधळी हिच्या भावाचा मुलगा, हा आदेश गोंधळी. कोणच्या माठ्यावर खरंच उभारता सितारा आहे, चांगली गोलंदाजी आहे, कशी करतो बघणं पण गरजेचं आहे. आज चान्स मिळले तर ते कसे टाकते गोलंदाजी बघणं पण गरजेचं आहे. तेवढंच चांगलं क्रिकेट होईल का. धावफल कवर धावा लागले, 3 षटका आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर 28 धावा. तकदीर पाटीलचा संघ आहे. तकदीर पाटील सस्त्यामध्ये बाद होऊन तमोजी परत गेला. निक्की मावश या तुम्ही इकडं, एक इनिंग आहे फक्त, दोघाही पण इकडे या. ते मुलांना कळून आलं तरी चालेल. या मैदानात इकडे बाहेर आमच्या इथं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला उशीर करू नका. तर हा चेंडू पडतोय आदेश गोंधळीचा. समोर जतीन जबरदस्त टोला दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु 1 धाव तर होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय की नाही. 2 धावा सुद्धा पूर्ण होतात. जबरदस्त रनिंग भेटून सलग 2 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा काढल्या. या 2 धावेने धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 30 धावा. शेवटचा षटक, अंतिम षटक. खरंच जबरदस्त असं हा आयोजन, आणि त्या आयोजनाचं पूर्णपणे श्रेय जाईल तो सर्व ग्रामस्थ मंडळ बामणनगरीच्या गावकऱ्यांना आणि जावले गावाच्या आपण गावकऱ्यांना. खरंच सर्वांचं कौतुक करेन मी. हा बॅटची काड्या घेतली, जेल खाली क्षेत्ररक्षक होता, फसला गेला क्षेत्ररक्षक. 1 धाव तर झाली, 1 धावेने धावफलक गेला 31 मध्ये. 3 चेंडू असणार आहेत पूर्वार्धातले आणि 3 चेंडूमध्ये कुठपर्यंत नेऊन ठेवतो. उशीर करू नका. अद्याप 1 मॅच खेळवायची असं तेजस मात्र मला कळवतात. पंचांच्या भूमिकेत अमर शेठ आहेत.
त्यांचं पण कौतुक करू. हा चेंडू पडतोय. खरंच क्रिकेटवर इतका प्रेम आहे तेजस म्हात्रे. तुमचे बंधू आहेत तेजस म्हात्रे, तुमचे बंधू आहेत. आणि तुमचे बंधू सुद्धा उपसरपंच असून सुद्धा खरंच क्रिकेटला एवढी वेळ देतात आणि पंचांच्या भूमिकेत आहेत सध्या बघायला मिळतात. खरंच या BPL साठी प्रीमियर बामणनगर प्रीमियर लीग साठी खरंच सकाळपासून सुहास गोंधळे असो, सचिन रणजित ठाकूर असो, खरंच विजय ठाकूर असो, सर्व 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 जेवढे स्पॉन्सर आहेत आमचे तोरणाचे रामदासजी नाईक असो, त्यांचं पण कौतुक करीन. हा चेंडू पडला. जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. मिक्की आणि माऊस घ्या तुमच्यात पप्प्या, आम्हाला नको देऊ. पण हा चेंडू चांगला पडला. या षटकातील अंतिम चेंडू, शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातील पूर्वार्धातला हा चेंडू. हा चेंडू पडतोय. हा चेंडू. काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. या गोलंदाजांनी चेंडू फेकले गेले 6 धावा दिल्या फक्त आणि फक्त 7. काय गोलंदाजी बघायला मिळली या गोलंदाजाची. ट्रेन तिथंच होतात सर्वजण आपल्या इथं. PS संदेश गोंधळे, PS म्हात्रे चांगली गोलंदाजी करतात. करण असतो. चला उशीर करू नका. तेजस म्हात्रे सांगते अद्याप एक मॅच खेळवायची 3 षटकांची असेल. धावफलकावर धावा 33. डबल तिरी लागली. टिबल तिरी म्हटलं तर याची येईल. 4 षटकांची आहे. जा फटाफट जा. खरंच एक जबरदस्त मॅच बघायला मिळाली. यानंतर पन्नाला ब्लास्टर आणि सिलेडर्स किंग सुपर किंग्स. सुहास गोंधळे आहे का गेला आता, आहे का? खरंच एक लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. खरंच डीजेला पण संधी नाही भेटली. एखाद विकेट एखाद मोठा फटका तर डीजेला संधी भेटेल. तर सुहास गोंधळेसाठी पारितोषिक आहे सचिन पाटील याच्याकडनं. आणि चेंडू पकड तरी तुझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्षेत्ररक्षण सजवा सुभाष नाईक आपण उत्तम. आमचे खरंच गावचं एक मोठं नाव केलं गायकामध्ये नाना गडकरी यांचं पण कौतुक करीन. खरंच त्यांचं कौतुक तितकंच. आणि त्यांचा सॉन्ग होता मगाशी म्हटलं तो आमच्या बामणनगरीच्या गावाचा तो एक सॉन्ग तो वाजवा डीजे. खरंच वाजवा एक वेळ. खरंच त्याहीच सॉन्ग गावलेला तो. खरंच आमच्या गावासाठी एक मोठं योगदान देतात आणि गावाचं नाव भरपूर पुढे नेलंय. त्यांचं कौतुक आणि कौतुक खरंच असतं. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आपण नाना गडकरी. आपण क्षेत्ररक्षण सजवायचे. तुम्ही आधारस्तंभात ते संघाचे सुहास गोंधळे असो तर अश्विन नाईकचं पण कौतुक करून अश्विन नाईक यायचं आपण पण मंचावर. सर्व सर्व जेवढे आहेत राजेंद्र म्हात्रे असो, अमर शेठ सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. सर्वांचं सोमनाथजी म्हात्रे यांचं पण कौतुक. सर्वांचं कौतुक करतो आम्ही. कारण तर या टुर्नामेंटच आपल्यासाठी भरवलेत आणि ह्या आपण टुर्नामेंट पूर्ण पार पाडायचे कशा ते तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते प्रयत्न करता आणि ते प्रयत्नांना यशस्वी होता वेळे दिसता. तर क्षेत्ररक्षण सजवलं जाते. गोलच्या उंबरठ्यावर कोण येतो बघायचं आहे. या धावा उभारायच्या त्या 34 धावा उभारायच्या या समोरच्या संघाला. समोरचा संघ आहे तो म्हणजेच राजगड. हा दोन्ही संघाचे कर्णधार बोलवलेत यायचं आहे. हा पन्नाला आणि सिंहगड सुपर किंग यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटची पुकार असेल. या आपण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे यायचं आपण. या आपण संदेश पाटीलचा संघाने घ्या. पंच ओंकार शांतने फटाफट केलेला आहे. तर सलंतरी मैदानामध्ये समाधान नाईक आणि शुभम पाटील. खरंच मोठी बोली लावलेली समाधाननं याच्यावर 11,500 घेतला. 11,500 बोल लावलेली. खरंच इथं आमचे पहिला चेंडू पडतोय. केरलेला चेंडू पुश होतोय का काय वाटला बॅटला की काय होते. पंचांचा इशारा तो लेगबाच्या स्वरूपात तर खाता खोलला जातोय. एक धाव तर फलकावर लागली जातोय.
सोमनाथ म्हात्रे यांच्याकडनं सुहास गोंधली, तुम्ही झेल टिपला गेला तर सोमनाथ म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पाठवलं. सचिन पाटील याच्याकडनं 500 रुपये 1500 रुपये कमवू शकतात. मग क्षेत्ररक्षण द्या, केरळमध्ये ठेवा, तिथं जेल उरेल. शुभमचं तिकडेच जेल उरेल. इथं समोर एवढ्या फास्टमध्ये पकडील असं वाटत नाही, पण पकडील. पण क्रिकेट आहे, क्षेत्ररक्षण नाही. 34 धावांचा बल्ला गाठायचा आहे. समाधान नायक आणि शुभम पाटील. संदेश पाटील आले पुढच्या संघाचे. संघनायक भिडकावला जातो, जबरदस्त टोला दिला. डीजे आता वाजवा, तुमच्यासाठी संधी आली. निक्की चला. जोरदार मारायचा, बेटच्या पाट्यात आला नाही, काय नाही पंच देणार, कारण चेंडूच चांगला गोलंदाज आहे. सुभाष नाईक 40+ आहे. एक मोठा फटका खाल्ला म्हणून काय झाला, व्हेरिएशन करणार, मी आणणार पुन्हा एकदा आपल्या संघाला विजयाच्या दिशेला, अशी गोलंदाजी होतोय. काय याच्यावर 11,500 रुपयाची बोली लढली. हाच गोलंदाज तो सुभाष नाईक. हा चेंडू पडला, का सोडली, एस्टनच्या अगोदर बाहेर आलता म्हणून पंच हेरले गेलं. हा खराब दर्शवला. 51 धावपळकावर धावा 8. 34 धावांचा पल्ला गाठाचा आहे. काय क्रिकेट आहे. ए लहान मुली जा बाहेर, लागेल चेंडू. हा चेंडू नाही घ्यायचं आपण. मुली, लहान मुली बैठ्याच्या बाहेर निघा थोडं. नाही ते मराठीचाच. हा चेंडू पडतोय. जोरकस फटका एका हाताने केला असं वाटलं जातोय. जबरदस्त रिषभ पंतची आठवण करून दिली शुभम पाटील. डीजे वाजवा, यानं तर नाचू द्या. या बाहेर तुम्ही. पुन्हा एकदा जोरकस फटका. हा काय काय घडला, काय बिघडला. पंचांचा इशारा, मोठा फटका. वाजवा डीजे आता. वीस 14 धावांची गरज. सुभाष नाईक मागे ठरलाय असं वाटतोय, कारण तर हा चेंडू पडतोय. 1 धावेचा. 1 धावेने धावपळकावर धावा 21. 77 संपला. इतका मागडा गोलंदाज आणि फलंदाज घेतला, परंतु शेवटच्या क्षणी काय गोलंदाजी केली. पहिले चेंडू तर चांगले फेकले गेले होते या गोलंदाजानं, परंतु त्यानंतर शुभम आला मैदानामध्ये. त्याने एक भली मोठी फलंदाजी दाखवली आणि धावपळकावर नेऊन ठेवलं. धावा त्या 21. येणारे असणारे चेंडू ते 18 आणि 13 धावानं. 18-13. गोलंदाज येतोय चरण नाईक. नाणेफेक करून घ्या, नाणेफेक करून घ्या. सेगड सुपर किंग आणि पणाला आलाय. सेगड यायचं आपण नाणेफेकीसाठी. आहे ना इकडे रणजित आहे. हा चेंडू पडतोय. काय गोलंदाजी. चरण नाईक म्हणतात या गोलंदाजाला. त्या दिवशी पण बघितले गेले शिवाजीनगर इथं जबरदस्त गोलंदाजी केली. जयनमन संघ होता, बामणडोंगरीचा संघ, कुठला पण असू दे, पण खेळाडू चांगला ओंकार नाईकचा असो, या फलंदाज आता खेळतो याचं पण कौतुक करीन. खरंच चांगलं असं प्रदर्शन दाखवतात. आपल्या गावाचं नाव पुढे नेतात. हा चेंडू अकराचा लाईन केलाचा होता. कसा 5व्या प्रकारचा चेंडू फेकला गेला. पंचांचा इशारा. हा कुठला चेंडू. बॅट कटचा. 1 धाव. ही 1 धाव. 1 धावेने धावपळकावर धावा लागल्या जातात. डबल दुरी. 22 धावा. डबल दुरी फलकावर लागली जातो. तेजस मात्री म्हणतो अण्णा गोंधली असला समालोचनला की डबल दुरी, डबल 1, डबल 3, डबल पंजा, डबल चव्वा असं म्हणतच असतो. खरंच माझा एक आवडीचा शब्द आहे तो. ज्यावेळी होतो तिकडे तेव्हा सांगायचो, पण आता या क्रिकेटमध्ये सांगणंच गरजेचं असतं. 22 धावा फलकावर. हा चेंडू केले गेला. समाधान नाईकच्या पलीतून निघालाय. एक मोठा फटका. किती दिवसानं चौकार बघायला मिळाला या फलंदाजाकडनं. डीजे
वाजवतात. खरंच विक्की आणि माऊस यांचं कौतुक कौतुक आणि कौतुक. चालले चालले तिकडे पंचांच्या मागे. काहीतरी धगधग आहे पंचांच्या मागे. गरमी आहे का तुम्हाला? माऊसला गरमी असेल. हा चेंडू सस्त्या हाताने खेळलाय. कशी फलंदाजी करतो बघा. एक धावेचं दुहेरी रूपांतर करतो. 2 धावा समाधानसाठी. संघाला 2 धावा फक्त आणि 6 धावांची गरज. उर्वरित चेंडू असणार आहेत ते 14. एखाद मोठा फटका मारला, विजय केला तर समाधान पुन्हा एकदा रीडर मध्ये येईल. हा चेंडू बॅकफुटवर आलता परंतु चेंडू तितका बॅटच्या पट्ट्यात आला आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतोय. तोपर्यंत 1 धाव. धावफलकावर धाव 1 पुढे जातात ते 29. 5 धावांची गरज. दोन्ही संघांचे नाणेफेक करून घ्यायचे आहे. तेजसजी आपण तेजस मात्रे आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. हा चेंडू भेटवला. विजयाचा फटका होतोय का? जबरदस्त फलंदाजी बघायला मिळतोय. हा हा विकी नावा गाणं विकीला नसू द्या. पन्नाला संघ जिंकलाय. षटकांचाच राहील तर या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला गेला. यायचा आहे माझा बंधू माझा भाऊ खरंच जीवू लग असा तर यायचा आहे. त्यांनी षटक फेकला. 3 धावा दिल्या. पहिला षटक फेकला आणि 1 विकेट काढला. राकेशची जोडली. यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलात. मी विनंती करीन आमचे सन्माननीय सचिन सर आपण तुमच्या शुभ असते तुमचा संघ आहे तुम्हीच द्यायचं आहे आणि तुमचं